नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आम्ही घेऊन आलोय वटपौर्णिमेसाठी खास रांगोळी। हो, हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात। ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो। आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं। यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते। आणि हो, अगदीच जूनपासून आपल्या सणांना सुरुवात होते, ते म्हणजे वटपौर्णिमेपासून। मला काय वाटतं ना, वटपौर्णिमा हे पावसाची सुरुवात अगदीच हरियाली घेऊन येत असतं, हो की नाही? चला तर मग बघूया आज आपण ही कशी रांगोळी बनवणार आहोत ते। इथे मी A4 OHP शीट घेतली आहे 100 मायक्रॉनची। हलकी आहे आणि छोटी पण असते। A4 घेतली आहे, पण मी त्याला स्क्वेअरमध्ये कट करून घेतली आहे। बऱ्याच रांगोळी चाळल्यानंतर मला लक्षात आलं की मोस्ट ऑफ द रांगोळी सर्कल शेपमध्ये आहे, त्यामुळे त्याची आयडिया तर आपल्या मैत्रिणींना असणारच आहे। का नाही आपण एका वेगळ्या शेपमध्ये ही रांगोळी बनवून बघू। आणि म्हणूनच मी इथे स्क्वेअर शेप निवडला। त्यामध्ये वटाच्या वृक्षाचीच म्हणजेच वटवृक्ष सारखं झाड असलेलं एक बेसिकचं झाड ड्रॉइंग करून घेतलं। आता तुम्हाला तर माहिती आहे, मी प्रिंटआउटपेक्षा जास्तीत जास्त ड्रॉइंग करूनच माझी रांगोळ्या बनवत असते आणि म्हणूनच इथे मी प्रिंटआउट न घेता ड्रॉइंग केलेली माझी ही बेसिक डिझाईन घेतली आहे। आणि त्यावर फार जुनं असं दाखवण्यासाठी एक बेसिकचं झाडाची ड्रॉइंग केली आहे। त्यावर पारंब्या ड्रॉ केल्या आहेत झाडाच्या, आणि झाडाचा मूळ म्हणजेच खोड व्यवस्थितरित्या ड्रॉ करून घेतला आहे। अगदीच वटपौर्णिमेला साजेशी अशी ड्रॉइंग लक्षात घेता मी अशा प्रकारची रांगोळी घेतली आहे करायला। चला बघूया काय असतील याचे फायनल रिझल्ट। पण तत्पूर्वी जर आमच्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन अशाच अप्रतिम आयडियासाठी सबस्क्राईब जरूर करा आणि आम्हाला असंच मोटिवेशन आणि सपोर्ट देत राहा। आता इथे पहा, पर्मनंट मार्करने मी माझी डिझाईन ट्रेस करून घेतली आहे। अरेच्छा, वटपौर्णिमा खालचं मी लिहिलंच नाही, त्याच्यासाठी एक ट्रिक आहे, येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते नक्कीच सांगेल। आता इथे मी मिश्रण बनवून घेतलं आहे। मागच्या रांगोळीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी फॅब्रिक ग्लू वापरत नाही, मी वापरते फेविकॉल, आणि फेविकॉलमध्ये बऱ्याच कोणत्या दुसऱ्या गोष्टी मिक्स न करता अगदी त्याच्यात पाणी मिक्स करते। आता अजून एक नवीन माझ्या लक्षात आलं आहे की 50-50 न करता अगदी आपण 60-40चं रेशिओ घेतला तर अजून चांगल्या पद्धतीने आपली रांगोळी स्टिक होते। म्हणजे अगदीच 60% फेविकॉल MR आणि 40% पाणी, म्हणजे थोडंसं थिक मिश्रण असेल आणि थिक मिश्रण आपल्या OHP शीटवर व्यवस्थित बसतं। आता इथे पहा, मी 8 नंबरच्या राऊंड ब्रशने रांगोळीलाच्या आधी OHP शीटला मिश्रण लावून घेतलं आहे। अगदी हलक्या हाताने आपण फेविकॉल तिथे त्याच्यावर लावला आहे आणि त्यानंतर आपण रांगोळी 2 शेडमध्ये टाकत आहोत, एक डार्क ग्रीन आणि लाईट ग्रीन, आणि त्याच्यावर एका पेपरने दाब द्यायचा। दाब दिल्याने काय होतं, जिथे थोडी जागा असते ना, ती जागा कव्हर होऊन जाते आणि आपली रांगोळी आपल्या मिश्रणाला खूप व्यवस्थितरित्या स्टिक होते। पहा, इथे पेपर घ्यायचा, हलक्या हाताने त्यावर प्रेस करायचं आणि उरलेली रांगोळी झटकून बाहेर काढायची। आणि हीच प्रोसेस आपल्याला परत रिपीट न करता फक्त 2 वेळा रिपीट करायची आहे। आता इथे मी झाडाचा खालचा भाग म्हणजेच खोड करून घेत आहे आणि ब्राऊन कलर बनवण्यासाठी आपल्याला त्यावर येल्लो आणि थोडंसं रेड घ्यायचं आहे, तर तुम्हाला ब्राऊन कलर मिळून जाईल। पण ना, रेड आणि येल्लो घेतल्यानंतर काय होईल, ऑरेंज, पण त्यामध्ये थोडंसं ब्लू टाकायचं आहे, जेणेकरून तुम्हाला हा शेड मिळून जाईल, तो म्हणजे ब्राऊन। हे मी माझ्या लाईव्ह सेशनमध्ये जेव्हा लास्ट टाईम आपण कलश केला होता आणि जिथे नारळालासुद्धा आपल्याला हा कलर द्यायचा होता, तो तसाच तिथे बनवला होता आपण, सेम टू सेम इथे तुम्ही बनवून घ्यायचं आहे। आता इथे बघा, 2 लेअर मी झाडाचे आणि खोडाचे करून झाल्यानंतर बॅकग्राऊंड करायला घेतला आहे। आता बॅकग्राऊंड 2 लेअरमध्ये किती अंतर असायचं हे मैत्रिणींना तुम्हाला माहिती आहे, 15 मिनिटाचं किंवा 20 मिनिटाचं अंतर ठेवायचं। आणि इथे बॅकग्राऊंडमध्ये ना मी स्काय ब्लू आणि डार्क ब्लू
आणि लाईट ब्लू असं काहीतरी कॉम्बिनेशन करायचा माझा विचार होता. सो इथे मी ब्लू कलर घेऊन, स्काय ब्लू कलर डार्क होता माझ्याकडे आणि त्यामध्ये मग मी व्हाईट मिक्स केला आहे. रांगोळी कोणती वापरली आहे? अगदी नॉर्मल रांगोळी जी आपल्या आजूबाजूला मिळते. कोणत्याही पूजेच्या सामानाच्या ठिकाणी जिथे आपल्या रांगोळी मिळते आपल्या मार्केटमध्ये, तिथली रांगोळी आणायची, शक्य असल्यास चाळून घ्यायची आणि नाही चाळून घेतली ना तरीही काही फरक पडणार नाही आहे. ही रांगोळी नक्कीच लागेल, कारण आपण फेविकॉल एमआर वापरतो आहे. आपल्या फेविकॉल एमआरवर आपल्या कोणत्याही प्रकारची रांगोळी व्यवस्थित स्टिक होऊन जाणार आहे मैत्रिणींनो. आता बघा, रांगोळी मी फक्त टाकली आहे, लाईट ब्लू बनवून घेतला आहे. आता खालच्या साईडला मी डार्क ब्लूचा शेडिंगमध्ये आपला बॅकग्राऊंड करून घेणार आहे. हा पूर्ण व्हिडिओ ना मी अगदीच 1 तासात बनवला असेल, कारण काही गोष्टी मी ह्याच्या आधीच बनवून घेतल्या होत्या. सांगते कोणत्या त्या. फक्त इथपर्यंत बघा की बॅकग्राऊंड कसा केला आहे डार्क ब्लू आणि लाईट ब्लूचा. आणि दुसरा जो लेअर होता तो मी दाखवलाच नाही आहे. कारण मला आता वाटतं आहे की माझ्या बऱ्याचपैकी मैत्रिणींना ह्यावर कॉन्फिडन्स आला असेल की रेडीमेड रांगोळी आणि रेडी टू यूज रांगोळीचे पॅचेस कसे बनवायचे, छोट्या छोट्या आणि अगदी बेसिकच्या स्टेपपासून. आता इथे आपली रेडी आहे बेसिक एक रांगोळी. आता ही जी रांगोळी बघा, फिनिशिंग बघा या रांगोळीची. तुम्ही अगदी त्याला असं करून उचला किंवा असं करून ठेवा, त्याला काहीही फरक पडणार नाही आहे. अगदीच बरेच लोक असं बोलतात की फेविकॉल वापरल्याने रांगोळी क्रॅक होते किंवा ब्रेक होते. असं काहीही होत नाही आणि रांगोळी आपली खूपच छान दिसत आहे. दोन्ही लेअर मी झाडाचे आणि बॅकग्राऊंडचे करून घेतले आहेत. आता ह्याच्यानंतर काय? याच्यानंतर मी आउटलाईन केली नाही आहे व्हाईट कलरची, जी नॉर्मली आउटलाईन करते. आता इथे मी अशा शेपमधलं पान बनवून घेतलं आहे. एक नाही बरं का, 2 पानं बनवली आहेत. आता ही आधीच बनवण्याचा एकच पर्पज आहे की आपला व्हिडिओ एक 9 ते 10 मिनटाच्या आतमध्येच रेडी होईल. जर ही सगळेच गोष्टी मी जर ह्या एका व्हिडिओमध्ये सामावण्याचा प्रयत्न केला ना तर पॉसिबलच नाही आहे की तो एवढा लवकर संपेल. आणि म्हणूनच ही 2 पानं मी आधीच करून घेतलेली 2 लेअर टाकून. तुम्ही पाहू शकता की मागून कशी दिसत आहेत आणि पुढून कशी दिसत आहेत. लाईट अँड डार्क ग्रीनचं कॉम्बिनेशन मी या पानांवर घेतलं आहे. या पानांनासुद्धा मी आउटलाईन केली नाही आहे आणि वटपौर्णिमा लिहिली आहे. अगदी आपल्या OHP शीटवर बसेल एवढी, म्हणजे मी त्याचंच मेजरमेंट घेतलं, एका पेजवर लिहून घेतलं, त्यावर OHP शीट ठेवली आणि ट्रेस करून रांगोळी टाकून घेतली. 2 लेअर टाकले, आउटलाईन केली व्हाईटने, बनली आपली ही लाईन. येणाऱ्या लाईव्ह सेशनमध्ये रविवारी किंवा उद्या आम्ही एक सेशन घेणार आहोत, ज्यामध्ये असे लेटरिंग कसे बनवू शकतो ह्यावर आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत. तर नक्की जॉईन व्हा. आणि हो, वटपौर्णिमा किंवा कोणत्याही दुसऱ्या सणांसाठी, आपल्याला येणाऱ्या सणांसाठी रेडी राहायचं आहे की नाही आणि कसे लेटरिंग करू शकतो ते आपण त्यामध्ये बघू. आता ही रांगोळी, तुम्हाला अजूनही प्रश्न पडला असेल की ही रांगोळी अरेंज कशी करणार आहे. तर बेसिकली मी इथे एक फॉर्मॅट बनवून घेतला आहे. म्हणजे अशा प्रकारे मी इथे रेड कलर टाकून घेतला आणि त्या रेड कलरच्या बाजूला काहीसं अशा प्रकारे मी बनवलेलं हे पान, पिंपळाचं पानसारखं असं जॉईन केलं. कशी दिसते ही रांगोळी? मला असं वाटत होतं की अजून बऱ्याच एलिमेंट्स मी ह्याच्यात ॲड करू शकले असते, पण ही एक छोटासा प्रयत्न. आणि आपण बनवलेली वटपौर्णिमेचे शब्द ह्यावर. कोणत्याही प्रकारच्या दिव्यांच्या रचनाने आपण आपली रांगोळी सजवू शकतो. आणि ही आहे आपली फायनल आउटकम. इतकं छान वाटत होतं की असं वाटत होतं आजच घराबाहेर लावावं आणि दारावर सजवावं. पण वटपौर्णिमेला मी ती नक्कीच सजवेल. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? वटपौर्णिमेसाठी खास रांगोळी आणि रेडी रांगोळी बनवण्याची ही प्रोसेस कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, असेच आमच्या भरभरून व्हिडिओला प्रतिसाद देत जा, कमेंट करा, काही क्वेरी असेल तर विचारत चला. भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो, क्राफ्ट करत राहा, ड्रॉइंग करत राहा आणि रांगोळी जरूर बनवत राहा. कारण माझं नेहमीचं ब्रीदवाक्य एकच असतं, केल्याने होतं आहे रे, आधी केलेच पाहिजे. धन्यवाद.